अमरावती शहरातील सराईत गुन्हेगारांवर पाठ ठेवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, तसंच अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री वाहतूक करणाऱ्या इसमांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत आदेश वरिष्ठांनी दिले। पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांच्या नेतृत्वात पथकातील अधिकारी व अंमलदारांनी गुप्त बातमीदार नेमून 2 आरोपींना पकडलंय। त्यांच्याकडून 1,24,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अमरावती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने गांजा घेऊन जाणाऱ्या इसमांविरुद्ध सापळा रचला। 2 इसम हे राडगाव रिंग रोड टी पॉइंट येथे दिसून आले। या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। अब्दुल्ला खान रहमान खान वय वर्ष 35 राहणार कमेला ग्राउंड पठाणपुरा अमरावती आणि दुसरा कृष्णा बाबूराव बारसकर वय वर्ष 22 राहणार संजय कॉलनी बैतूल मध्य प्रदेश असे त्यांनी नावं सांगितले। त्यांच्या ताब्यातून 5.715 किलोग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,24,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध नांदगावपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार गुन्हे शाखा युनिट 2 अमरावती शहर यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोलीस अंमलदार गजानन ढेवले, अजय मिश्रा, दीपक सुंदरकर, सुधीर गुळधे, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, सागर ठाकरे, राजिक रायलीवाले, चेतन शर्मा यांनी केली।